नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राजेंद्र काळे आयडियल फाउंडेशनमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मी जयप्रत भोकरदन या पॅकेजसाठी सेल्स ऑफिसर म्हणून आयडियल ॲग्री प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतोय। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देणार आहे ती म्हणजे पाण्याचा फवारणीसाठी पीएच किती असावा आणि नसेल तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करायला पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, आपण मार्केटमध्ये जाताना आपण काळजीपूर्वक कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, तणनाशक असेल, बायोस्टिम्युलंट असेल, हे चांगल्या दर्जाचं आणि उच्च क्वालिटीचं निवडूनही आपल्याला त्या पटीत रिझल्ट येत नाही। त्याचं मुख्य कारण आहे शेतकरी बंधूंनो की पाण्याचा अयोग्य असलेला पीएच। कृषी तज्ञाच्या मते आपल्याला पीएच किती असायला हवा की पाण्याचा पीएच फवारण्यासाठी हे 5 ते 6.5 पर्यंत हा पीएच असायला हवा। तर आपण विचार करा शेतकरी बंधूंनो, तर औषध हे आपलं 1% असतं आणि फवारणीसाठी जे पाणी असतं ते 99% असतं। आपण 1%चा चांगला विचार करतो पण 99%चा विचार करत नाही आणि आपल्याला त्या पटीत रिझल्ट मिळत नाही, परिणाम मिळत नाही, त्या फवारणीच्या आपल्याला गुणवत्ता दिसत नाही। तर शेतकरी बंधूंनो, याच्यावर उपाययोजना म्हणून आपण काय करायला पाहिजे। तर आज मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात पीएच बॅलन्सर उपलब्ध आहे, पण आपल्याला उच्च क्वालिटीचं, उच्च दर्जाचं, उच्च गुणवत्तेचं आपल्याला पीएच बॅलन्सर वापरायचं असेल तर ते आयडियल ॲग्री प्रायव्हेट लिमिटेडचं पीएच डॉक्टर म्हणून आपल्याला मार्केटमध्ये भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे। कृषी सेवा केंद्र असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध आहे। ते आणून आपण त्याचा योग्य प्रमाणात आपल्या फवारणीमध्ये वापर करावा आणि आपली फवारणी उच्च दर्जाची आणि रिझल्टवाली आपण परिपूर्ण करावी। आपल्याला काही अडचण असल्यास तुम्ही मला संपर्क करू शकता। माझा नंबर आहे 7276753002 आणि टोल फ्री क्रमांक आपला आयडियल ॲग्री प्रायव्हेट आपण दिलेला आहे, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करून, कमेंट करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।